मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे काव्या मानिनी काकूंना सांगत असते, हो काकू, माझं लग्न आधी एका मुलासोबत अफेअर होतं, पण मात्र आता माझा त्याच्याशी काही एक संबंध नाही आहे. त्यावर काकू म्हणतात, काहीही संबंध नाही. त्यावर ती म्हणते, हो काकू. त्यावर काकू तिला विचारतात, मग आता तो तुझा मित्र आहे का? त्यावर ती काव्या काकूंना सांगते, नाही आई, आता तो माझा मित्रही नाही आहे, कोणीच नाही आहे. खरं तर मी त्याला माझा मित्र मानत नाही, कोणीच मी त्याला माझा मानत नाही, असं ती त्या काकूंना सांगत असते. त्यावर काकू त्या काव्याला म्हणतात, जर तू त्याला तुझा मित्र मानत नाहीस, तो तुझा कोणीही नाही आहे, तू त्याला कोणीच मानत नाही आहेस, तर मग आणि तुझा त्याच्याशी संबंधही नाही आहे, तर मग आज तुझी ओढणी त्याच्या हातामध्ये काय करत होती काव्या? असं मानिनी काकू काव्याला प्रश्न विचारतात. सांग ना आता काव्या, काहीतरी उत्तर दे, तुझी ओढणी त्याच्या हातामध्ये काय करत होती? त्यावर ती काव्या म्हणते, काकू, मी हाच प्रश्न तुम्हाला विचारू का? जर नंदिनीताई आणि पार्थबद्दललाही तुम्ही हाच प्रश्न विचारला असता का? जर त्या नंदिनीची गाडीच्या डिग्गीमध्ये किल्ली अडकली असती आणि तिची ओढणी देखील डिग्गीमध्ये अडकली असती आणि त्यानंतर पार्थने जर तिला मदत केली असती, तरी देखील तुम्ही हाच प्रश्न विचारला असता का? असं ती काव्या मानिनी काकूंना विचारत असते. त्यानंतर ती म्हणते, सांगा ना काकू, जर नंदिनीताईला देखील तुम्ही हाच प्रश्न विचारला असता का? जर तिला एखाद्या मुलाने रस्त्यामध्ये मदत केली असती, किंवा ते जाऊ द्या, त्या मुलाच्या जागी जर पार्थ असते आणि पार्थने कोणत्या तरी मुलीला जर अशी मदत केली असती, तर तुम्ही देखील त्यांना हा प्रश्न विचारला असता का? असं ती काव्या मानिनी काकूंना वारंवार विचारत असते. तर मात्र तुम्ही त्यांना विचारलं असतं, काय झालं आहे? जर त्यांना कोणी मदत केली असती किंवा त्यांनी कोणाला मदत केली असती, तर मात्र हे ऐकून तुम्हाला बरं वाटलं असतं, तुम्हाला कौतुक वाटलं असतं की तुमच्या मुलाने किंवा तुमच्या सुनाने कोणाला तरी मदत केली आहे किंवा त्यांना कोणीतरी मदत केली आहे. पण मग माझ्या बाबतीतही हेच असंच घडलं, तरी देखील तुमच्या मनामध्ये असा प्रश्न माझ्या बाबतीमध्ये कसा आला? असं ती काव्या मानिनी काकूंना विचारत असते. त्या बाबतीमध्येही काकू असंच काहीसं घडलं आहे. खरं तर माझी गाडीच्या डिग्गीमध्ये ओढणी आणि चावी दोन्हीही अडकली होती, त्यामुळे मी तिथे रस्त्यामध्ये थांबले होते आणि योगायोगाने तो मुलगा तिथे आला, त्याने मला मदत केली, पण मी ती मदत नाकारली, कारण मला त्याच्याकडनं मदत घ्यायची नव्हती. पण खरं सांगू का काकू, मी एवढी हतबल होते की मला त्याच्याकडनं मदत घ्यावी लागली आणि त्याने मला त्याच्याकडनं घ्यायची नव्हती, का मदत केली? असंच मी त्याला म्हणत होते, मला तुझं तोंडही बघायचं नाही आहे. ह्याच गोष्टीवरनं आमचे भांडण देखील रस्त्यामध्ये झाले, असं ती काव्या मानिनीला सांगते. मी हेल्पलेस होते काकू, पण त्याने मला मदत केली. त्यानंतर तो मला काहीही न बोलता तिथनं निघाला आणि मी सुद्धा त्याला काही न बोलता तिथनं निघाले. मनामध्ये जे काही आहे तसं काहीही नाही आहे काकू, आणि कधी तसं घडणार देखील नाही, कारण मी देशमुखांची सून आहे आणि मोहित्यांची लेक आहे. काहीही झालं, मला किती जरी त्रास सहन झाला नाही, तरी देखील मी असा संस्कारांचा अपमान कधीही होऊ देणार नाही, असं ती काव्या त्या मानिनी काकूंना सांगत असते. त्यानंतर ती म्हणते, खरं तर आता माझ्या आयुष्यामध्ये कोणीही नाही आहे, माझा भूतकाळ मी केव्हाच मागे सोडून आलेली आहे. असं तिचं उत्तर ऐकल्यानंतर मानिनी ढसाढसा काव्यासमोर रडायला लागते आणि त्यानंतर ती म्हणते, काव्या, मला माफ कर, खरंच सॉरी, पण तुला खरं सांगू का, माझ्या मनामध्ये संशय नव्हता, मला तुझ्यावर संशय घ्यायचाच नव्हता. खरं तर हे सगळं मी आज अचानक ऐकलं आणि हे ऐकल्यानंतर मी फारच घाबरले होते ग पार्थसाठी, असं ती त्या काव्याला म्हणते. अगं खरं सांगू का काव्या, माझा जीव सततच माझ्या मुलांमध्ये अडकलेला असतो. मला फक्त एवढंच वाटतं की त्यांनी कायमच खुश राहावं, तुम्ही दोघींनी खुश राहावं, तुम्हाला दोघींना
तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला सर्व काही आणून देईल. फक्त तुम्ही दोघी खुश राहा आणि माझ्या मुलांना देखील खुश ठेवा, असं ती मानिनी काव्याला सांगत असते. त्यानंतर त्या म्हणतात, खरं सांगू का, माझा पार्थ खूपच भोळा आहे ग. खरं तर त्याला हे असलं काहीही समजत नाही. खरं तर त्याच्या ह्या भोळेपणाचा कोणी फायदा घेऊ नये, मला असंच वाटतं. आणि तुम्ही कायमच दोघेजण एकमेकांसोबत राहा. तुझ्या मनामध्ये असले भलते-सलते विचार यायला नको, फसवणूक त्याची व्हायला नको, असंच मला वाटतं, कारण तो फारच भोळा आहे. तुम्ही तर आता त्या डिवोर्स वगैरे तसल्या गोष्टींचा तर विचार देखील करू नकात. मला मान्य आहे तुम्हाला ह्या लग्नानंतर प्रेम व्हायला वेळ लागेल, पण मग म्हणून उगाचच तुम्ही असलं वेडवाकडं काहीतरी पाऊल उचलू नकात, असं ती त्या काव्याला म्हणते. त्यानंतर ती म्हणते, मला सर्व काही मान्य आहे. तुमचं लग्न कसल्या परिस्थितीमध्ये झालं आहे, म्हणूनच तर आम्ही देखील तुमच्यावर कसलंही प्रेशर टाकत नाही आहोत. तुम्हाला हवा तितका टाईम तुम्ही घ्या, पण असं भलतेच विचार मनामध्ये आणू नका, असं ती मानिनी काव्याला सांगते. त्यानंतर तेवढ्यातच दार वाजल्याचा आवाज येतो आणि मानिनी काकू काव्याला म्हणतात, आलं बघ तुझं पात्र. त्यानंतर त्या काकू म्हणतात, आलं बघ तुझं पात्र. आणि त्यानंतर त्या म्हणतात, आता माझ्या मनातल्या सर्व शंका मिटल्या आहेत. यानंतर मी तुला या बाबतीत कोणताही प्रश्न विचारणार नाही, असं ती त्या काव्याला म्हणते. त्यानंतर तिला म्हणते, काव्या, खरंच मला माफ कर, माझं चुकलं आहे. मी असं तुझ्यावर संशय घ्यायला नको होता. त्यानंतर तो जीवा बाहेर असतो, तो म्हणतो, आई चल ना, किती वेळ, सगळ्यांना भूक लागली आहे. बाबा तर म्हणत आहेत आता काही केसचे घोडे आणि गोट्या खायच्या का मी. त्यावर त्या काकू म्हणतात, बाबांना सांग असं करण्याची काही एक गरज नाहीये, चला मी आलेच, असं काकू म्हणतात आणि सर्वांना जेवायला वाढतात. त्यानंतर सर्वांचे जेवणे झाल्यावर सर्वजण आपापल्या रूममध्ये येतात. इकडे तो जीवा आणि नंदिनी देखील आपल्या आपल्या रूममध्ये येतात. जीवा नंदिनीला विचारत असतो, काय मग नंदिनी, तुझ्या दृष्टीने तुझा गणपती उत्सव कसा साजरा झाला. त्यावर ती विचारते, माझ्या दृष्टीने का म्हणत आहात, तुमची ही दृष्टी होतीच की माझ्या गणेश उत्सवाकडे. खरं सांगू का, अगदी आनंदामध्ये पार पडला आहे. खरं तर तुम्ही फारच मदत केली, माझं लक्ष होतं, मी नोटीस केलं, तुम्ही तर फारच छान मदत केली आणि तुमच्यामुळेच एवढा छान आनंद निवासमधला गणपती उत्सव साजरा झाला. त्यावर तो म्हणतो, अच्छा, तर माझे एफर्ट्स तू नोटीस केलेत. त्यावर ती म्हणते, हो करणारच ना, कसं करणार नाही. एखादा पसारेवाला जर अचानक पसारा आवरायला लागला तर नोटीस करायलाच हवं. त्यावर तो जीवा म्हणतो, म्हणजे कोणत्या ना कोणत्या ह्याच्यातनं तुला मला टोमणे तर मारायचेच असतात, ते मात्र तू कधीही विसरू नकोस. त्यावर ती म्हणते, अरे हे काय आहे, मी तर तुम्हाला टोमणे नाही कॉम्प्लिमेंट देत होते, पण तुम्हीच उगाचच तुमच्या मनामध्ये तसं असतं की मी तुम्हाला टोमणे मारत आहे. त्यानंतर तो जीवा म्हणतो, तुला एक विचारू का नंदिनी, खरं तर मला कालच विचारायचं होतं, पण ह्या सर्व गडबडीमध्ये टाईमच भेटला नाही. तुला ते काउन्सिलर काल काय म्हणाले. त्यावर ती म्हणते, काही नाही. त्यानंतर तिला काउन्सिलरचं सर्व बोलणं आठवतं आणि ती म्हणते, खरं तर आता हा 1 महिना अगदी छान गेला, असं मी त्यांना सांगितलं आणि आता काय फक्त 5च महिने उरलेले आहेत, असं नंदिनी त्या जीवाला म्हणते. त्यानंतर ती नंदिनी त्याला विचारते, पण तुम्ही मला असा प्रश्न का विचारला. आणि इकडे ती काव्या मात्र मानिनी काकूंच्या बोलण्याचा विचार करत एकटीच बसलेली असते. इकडे ते जीवा म्हणतो, नंदिनीला सांगत असतो, काही नाही अगं नंदिनी, सहजच विचारलं. त्यावर ती म्हणते, आता एवढे दिवस झालं आपण सोबत आहोत तर मी तुम्हाला चांगलीच ओळखते, चला आता पटकन सांगा तुमच्या मनामध्ये काय आहे. तर तो म्हणतो, एक विचारू का, जसा हा 1 महिना चांगला गेला आहे तसं आता जे पुढचे 5 महिनेही चांगले गेले, अगदी आनंदात गेले आणि तुला हे लग्न हवंसं वाटलं तर. त्यावर ती म्हणते,
तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला आठवत असेल तर हे लग्न मला आधी हवंच होतं, पण तुम्हालाच हे नको होतं आणि त्यामुळेच आपण कोर्टाच्या डिवोर्सची पायरी चढलेलो आहोत. आता मात्र मला ह्या लग्नामध्ये थोडाही इंटरेस्ट नाही आहे आणि आता झोपा तुम्ही, केवढा उशीर झालेला आहे, रात्र देखील झाली आहे, असं ती नंदिनी त्या जीवाला सांगते. त्यानंतर जीवा स्वतःच्या मनालाच विचार करत असतो, नंदिनी मला हे लग्न नको होतं असं नाहीये, पण जेव्हा मैत्रीचा हात पुढे केला त्यावेळेस मात्र त्या पत्राने सगळा गोंधळ घातला आणि आपण नकळतपणे ही अशी वाकडी वाट धरली, असं तो स्वतःला सांगत असतो. त्यानंतर तो म्हणतो, तो एका पत्राने सर्व गोंधळ घातलेला आहे, आता ह्या नंदिनीला खरं काय ते सांगून टाकू का त्या पत्राबद्दल, पण नाही नको, जर मी हिला खरं काय ते सांगितलं तर पुन्हा ते पत्र कोणासाठी होतं हा प्रश्न उभा राहील आणि मला आता त्या पत्राचं उत्तर ही काव्य आहे हे मला नंदिनीला सांगायचं नाहीये. त्यानंतर तो म्हणतो, नाही नको, यानंतर आता हे पत्राबद्दल काहीच बोलायला नको, त्या नंदिनीशी उगाचच पुन्हा सर्व प्रश्न माझ्यासमोर येऊन उभं राहतील, असं तो स्वतःच्या मनाला सांगत असतो. त्यानंतर इकडे ती नंदिनी झोपलेली असते, त्यावर तो जीवा त्या नंदिनीच्या अंगावर ब्लँकेट टाकतो आणि गुड नाईट चकाचक बाई असं स्वतःशीच म्हणतो. तर इकडे ती काव्या स्वतःच्या मनाशीच विचार करत बसलेली असते, मला आणि जीवाला कोणीतरी एकत्र पाहिलं म्हणून हा संशय निर्माण झाला, असं ती स्वतःला सांगत असते. त्यानंतर ती म्हणते, खरं तर आता हे पुन्हा रिपीट व्हायला नको, आता मला कोणीही एकत्र बघायला नको, खरं तर मला कितीही टाळलं तरी मानिनी काकूंनी पुन्हा तो प्रश्न विचारलाच की बरं झालं की जीवाचा चेहरा कुणीही पाहिला नाही, असं ती विचार करत असते. त्यावर ती म्हणते, पण जर खरंच उद्या मानिनी काकूंना हे कळालं तर काकू काय म्हणतील, कसं रिॲक्ट करतील, ह्या सर्व गोष्टींचा ती विचार करत बसलेली असते. त्यानंतर ती पाणी पिण्यासाठी म्हणून किचनमध्ये येते आणि त्यानंतर तिथनं मागे जीवा देखील फ्रीजमधनं पाण्याची बॉटल घेत असतो. त्यावर ती काव्या जीवाला किचनमध्ये पाहून त्याला म्हणते, काय रे तू इथे काय करत आहेस, तू माझ्या पाठलाग करत आहेस ना, इथेही तुला माझ्या मागेच यायचं आहे का. त्यावर तो म्हणतो, मला तुझ्या मागे मागे येण्यामध्ये काही एक इंटरेस्ट नाही आहे, मुळात मी तुझ्या मागे मागे का येऊ हे तरी तू सांग मला एकदाचं, सतत आपलं तेच म्हणत असतेस. त्यावर ती म्हणते, बरं ठीक आहे ते सर्व जाऊ दे. त्यावर तो म्हणतो, अगं तुला जशी तहान लागली आहे तशी मला देखील तहान लागूच शकते की. त्यावर ती म्हणते, ठीक आहे, मला तुला काहीतरी सांगायचंय, आज आपल्या दोघांना एकत्र कोणीतरी पाहिलं आणि मानिनी काकूंना जाऊन सांगितलं, त्यावर मला काकूंनी विचारलं तुझं लग्न आधी अफेअर होतं का, पण ज्यांनी कोणी मला आणि तुला एकत्र पाहिलं लकीली त्यांनी तुझा चेहरा पाहिलेला नाहीये, त्यामुळे काकूंना तुझ्यावर बिलकुलही संशय नाहीये, पण काकूंनी जरा मला स्पष्टपणेच विचारलं, पण असं पुन्हा होता कामा नये, कारण जर असं आपला भूतकाळ सर्वांसमोर आला तर आपला वर्तमान आणि भविष्य दोन्हीही विस्कटून जाईल, असं काव्या ज्या वेळेस त्या जीवाला सांगत असते तेवढ्यातच तिथे मानिनी काकू येतात आणि किचनचा लाईट टाकतात. त्यावर त्या काकू त्या दोघांजवळही जातात आणि त्यांना म्हणतात, खरं तर तुम्ही मला फसवलं आहे, तुम्ही फार खोटारडे आहात, तुम्ही सर्वांची फसवणूक केली आहे. काव्याची तर जाऊच दे, पण त्या बिचाऱ्या नंदिनीचा तरी विचार करायला हवा होताच, माझा पार्थसुद्धा तुम्ही फसवणूक केली आहे, तुमच्या दोघांचं लग्नाआधी अफेअर होतं हे तुम्ही वेळेतच का सांगितलं नाही, का तुम्ही हे घरच्यांपासनं लपवून ठेवलं, असं म्हणून ती त्या काव्याला म्हणत असते, तू तर ह्या घराच्या बाहेरच जा, आता पुन्हा कधीच तू ह्या घरामध्ये पाऊल ठेवू नकोस, हे सगळं स्वप्न त्या काव्याला पडत असतं. त्यावर ती काव्या डचकूनच उठते. त्यावर तो पार्थ तिला म्हणतो, काय झालं काव्या, तुमची तब्येत तर ठीक आहे ना. त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी मानिनी तिच्या मैत्रिणीला कॉल करून बोलत असते, तिला सांगत असते, अगं तू जे काही बघितलंयस ना त्यामध्ये तुझा गैरसमज झाला होता,
पण आधी तिचं एका मुलासोबत अफेअर होतं, पण आता मात्र तिचा त्याच्याशी काही एक संबंध नाही आहे असं तिने मला सांगितलं. तुझं नक्कीच काहीतरी गैरसमज झालेला असेल. त्यावर ती मैत्रीण म्हणते, अगं मनू, तू माझ्यावर विश्वास ठेव. मी कधीही खोटं बोलत नाही आणि माझी नजर कधीच मला धोका देत नाही. मी अशा खूप मुलामुलींना बघते. मी तिच्या चेहऱ्यावरच स्पष्टपणे ओळखू शकते तिचा आणखीनही त्या मुलासोबत काहीतरी संबंध नक्कीच आहे. आणि त्यानंतर इकडे पार्थ त्या जीवाला सांगत असतो, मला ऑफिसला जायचं आहे आणि काव्याचीही तब्येत बरोबर नाही. तू तिची काळजी घेशील का? हे त्याच्या तोंडातनं शब्द ऐकून जीवाला तर मोठा धक्काच बसतो. त्यावर तो सांगतो, मला देखील नंदिनीसोबत आनंद आश्रममध्ये जायचं आहे. मी नाही करू शकत. तू एक काम कर, तूच घरी थांब तिची काळजी घेण्यासाठी. त्यानंतर इकडे काव्या फारच घाबरलेली असते, कारण तिच्या मनातली भीती आणि गुरुजींनी जे सांगितलं ते खरं होते की काय याची भीती तिच्या मनामध्ये बसलेली असते आणि त्यामुळे त्या भीतीमुळे काव्याला ताप देखील आलेली असते. आणि पार्थ त्या काव्याची काळजी घेत असतो. त्यावर तो तिला म्हणतो, तुम्हाला आणखी काही हवं आहे का? त्यावर इकडे ती म्हणते, तुम्हाला एकदा सांगितलं ना मला काही एक नकोय. तिची चिडचिड त्या पार्थवर होते. ती म्हणते, तुम्ही उगाचच सतत आपलं माझ्या मागे पुढे करत जाऊ नका. मला नाही आवडत ते. तुम्ही इथनं निघून जा बरं, असं ती त्या पार्थला म्हणते. आणि तिचं हे सर्व बोलणं मानिनी ऐकते. त्यावर मानिनीला तिची मैत्रीण जे म्हणाली ते सर्व आठवतं आणि तिला देखील असं वाटायला लागतं, खरंच काव्याने तिच्याशी खोटं बोलली आहे आणि काव्याचा आणखीनही त्या मुलाशी काहीतरी संबंध आहे. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.